नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी, 8वा वेतन आयोग गठीत करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे। त्यामुळे जवळजवळ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांसाठी वेतनवाढ आणि महागाई भत्ता यासह इतर अनेक लाभ मिळणार आहेत, ज्यामध्ये निवृत्तीवेतनाचे समावेश आहे। या संदर्भ अटी म्हणजेच TOR एप्रिल 2025 पर्यंत अंतिम होण्याची शक्यता आहे। CPC स्थापन करण्याबाबतच्या निर्णयामुळे व्यापक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत, विशेषतः फिटमेंट फॅक्टरबाबत जो पगार आणि पेन्शन वाढीची व्याप्ती निश्चित करेल। 8व्या वेतन आयोग आणि त्यातील संदर्भ अटी TOR सध्या चर्चेत आहे, ज्या एप्रिल 2025 पर्यंत ते अंतिम होण्याची अपेक्षा आहे। राष्ट्रीय परिषद संयुक्त सल्लागार यंत्रणा आधीच त्यांचे प्रस्तावित TOR सरकारला सादर केले आहे। NCJCM सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी अलीकडेच झालेल्या माध्यमांशी संवाद साधताना वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर योग्य वेतन समायोजनाची गरज अधोरेखित केली। आधुनिक युगातील आर्थिक आव्हाने लक्षात घेता फिटमेंट फॅक्टर 2.57 पेक्षा कमी नसावा असाही त्यांनी भर दिला। शिवगोपाल मिश्रा यांच्या मते NCJCM 2.86च्या फिटमेंट फॅक्टरसाठी आग्रही आहे। जर सरकारने मान्यता दिली तर यामुळे किमान पगार 18,000वरून 51,580 पर्यंत लक्षणीय वाढ होऊ शकते। त्याचप्रमाणे पेन्शनची रक्कम 9,000वरून 36,000पर्यंत वाढू शकते। सरकारी कर्मचारी निवृत्तीधारकाचे वेतन भत्ते निवृत्तीवेतन सुधारणेसाठी भारत सरकारने प्रस्तुत केला 8वा वेतन आयोग प्रस्तावित उपक्रम आहे। वेतन आयोगामधील नेहमीच्या 10 वर्षाच्या अंतरानंतर तो 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे। महागाईवर मात करणे आणि सरकारी पगार आर्थिक परिस्थितीची स्पर्धात्मक राहतील याची खात्री करणे आयोगाचे उद्दिष्ट आहे। प्रमुख पैलूंमध्ये हे समाविष्ट आहे। सरकारने फिटमेंट फॅक्टर आणि CPCच्या इतर प्रमुख पैलूंना अद्याप अंतिम स्वरूप दिलेले नसले तरी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक पुढील घोषणेची उत्सुकतेने वाट पाहत आहे। 8व्या वेतन आयोगामुळे महागाई कमी होऊन सरकारी कर्मचाऱ्यांना योग्य वेतन मिळेल अशी अपेक्षा आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।